हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एम-पी-एस-सी वाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2 दिवसापूर्वी एम-पी-एस-सी ग्रुप सी पूर्वपरीक्षेची फायनल आन्सर की जी आहे ती आउट झालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काहींचं एक क्वेश्चन आन्सर चेंज झाल्यामुळे काहींचा स्कोर हा वाढलेला आहे, काहींचा कमी आलेला आहे. आपण बघितलं असेल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, की सर कट ऑफ का असू शकतो? आपण एक एक्सपेक्ट कट ऑफ सांगितलेला. आता बघा, आपण जो एक्सपेक्ट केलेला असतो त्यापेक्षा कट ऑफ हा थोडासा कमी किंवा जास्त लागतोच ना. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं 55 ते 60 सांगितलं होतं. 60 पॉइंट समथिंग म्हणजे 75च्या जवळपास हा ओपन कॅटेगरीज लागला होता. आता यामध्ये थोडंसं मी तुम्हाला एनालिसिस नॉर्मली करून, की बाबा काय नेमकं कट ऑफ असू शकतो आणि आपण बघितलं असेल, की एम-पी-एस-सी ग्रुप सीमध्ये सुद्धा आता जो पूर्वपरीक्षा झालेली आहे, आता मेन्स असेल 15-20 दिवस किंवा एखाद्या महिन्याच्या आतमध्ये आपला मुख्य प्रीचा सुद्धा रिझल्ट लागेल. तर जागांमध्ये वाढ जर झाली तर कट ऑफ हा नक्कीच काय होतो, कमी होतो. ते जागांमध्ये वाढ झाली तर. आपण बघितलं असेल. आता बघा, थोडंसं आपण इथं बघितलं समजा याच्यामध्ये थोडंसं एनालिसिस आपण केलं, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. यामध्ये आपण जर बघितलं तर एम-पी-एस-सी ग्रुप बीमध्ये 2024 मध्ये आपण बघितलं एकूण 480 जागा होत्या आणि त्यांनी काय केलं, एकूण मुख्य परीक्षेसाठी आपण बघितलं असेल तर पात्र विद्यार्थी 8,179 आहे. ओके. म्हणजे हा जो रेशो होता, हा एका जागेसाठी काय होता, एक 1:17 आहे ना, असा रेशो त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे एका विद्यार्थ्यामागे 17 म्हणजे एका जागेसाठी 17 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी. येस, आहे ना. तर बघा, यामध्ये आपण जर चेक केलं समजा तर 1:17 हा रेशो ठेवलेला आहे. त्यामुळं मुख्य परीक्षेसाठी ग्रुप बी साठी किती विद्यार्थी पात्र झालेले? 8,179 विद्यार्थी. ठीक आहे. त्यामध्ये कट ऑफ जर आपण बघितला तर मेलचा कट ऑफ होता 62.50 आणि फिमेल होता 59.25 आणि बाकीचे हे ओपन कॅटेगरीबद्दल बोलतोय आपण आणि बाकीचे कॅटेगरीचा कट ऑफ हा याच्या दरम्यानच होता. फक्त मागे-पुढे काय होतं 4-5 मार्क्स हे काय होते मागे-पुढे होते, कमी जास्त होते. ठीक आहे. तर आता बघा आपण जर बघितलं समजा, तर यामध्ये आपण जर बघितलं मुलांनो, की एम-पी-एस-सी ग्रुप सी ही आपली मागच्या महिन्यात जूनला झाली होती एक्झाम. ओके. पूर्वपरीक्षा त्याचं फायनल आन्सर की सुद्धा आपली आउट झालेली 2-3. यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण व्हॅकन्सी सर 1473 यामध्ये वाढ होऊ शकते जवळपास 200-300 पर्यंत. यामध्ये वाढ जर झाली तर इंटू 17 बघा 1473 सोबत जर एका जागेसाठी 17 म्हणजे 1:17 जर रेशो ठेवला, जवळपास 25,000 ते 30,000 दरम्यान विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. आणि या कट बद्दल जर आपण एक्सपेक्ट करायचं म्हणलं, आता पेपर सगळ्यात महत्त्वाचं काय पेपर कसा होता हे आपल्याला बघायचंय. आता पेपर आपण जर एनालिसिस बघितलं असेल, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर हा जवळपास 55 टू 60 च्या अराउंड येतोय. 55 टू 60 काहींचा ज्यांचा स्कोर चांगला म्हणजे ज्यांना मॅथ्स चांगलं गेलं असेल किंवा करंट अफेअर आहे ना किंवा बरेचसे तर ते गोष्टी जर काही असेल तर त्यांना त्यामध्ये मार्क्स जर चांगले आले असेल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर हा 65-70 च्या दरम्यान सुद्धा जातो बरेचसे. ओके आपण जर बघितलं तर. यामध्ये जर एक्सपेक्ट करायचं म्हटलं कट बद्दल सांगतो मी. हायेस्ट स्कोरबद्दल कट ऑफ कुठपर्यंत येऊ शकतं. ओपन कॅटेगरीबद्दल जर आपण सांगायचं म्हटलं समजा ओपन कॅटेगरी, तर मेलचा जो कट असेल मेल, तर हा असेल 54 टू 56 च्या दरम्यान. ओके. 54 टू 56 च्या दरम्यान लागेल. अशी अपेक्षा आहे 54 टू 50 च्या दरम्यान कट ऑफ लागायला पाहिजेत. ओके आणि फिमेलचा जो असेल तो ऑब्व्हियसली थोडासा कमी असेल 2-3 मार्कने. तर तो असेल 50 समजा 50 टू 52 दरम्यान. ओके. है ना? येस. ओपन कॅटेगरीबद्दल आपण बोलतोय. म्हणजे कट ऑफ हा 54 टू 56 त्या वरती ज्यांना मार्क्स आहे, त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी चालू करा. है ना? फिमेलमध्ये पण 50च्या वरती ज्यांना मार्क्स त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी चालू करा. है ना? म्हणजे या दरम्यान म्हणजे 54 प्लस मायनस 2 प्लस मायनस 2 ओके. हे लक्षात ठेवा. प्लस मायनस 2 हे 50 प्लस मायनस 2 हे 50 प्लस मायनस 2 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण जर बघितलं तर 54 प्लस मायनस 2 आहे ना? इथं 50 प्लस मायनस 2 हे लक्षात ठेवायचं. कारण जागांमध्ये जर वाढ झाली, मला नक्कीच कट ऑफ हा थोडासा कमी बघायला भेटेल. पण या दरम्यान तुम्हाला लागलेला बघायला भेटेल. ज्यांचा स्कोर हा 52-54च्या वरती आहे, येतोय, त्यांनी तयारी चालू करा. फिमेल सुद्धा 52च्या दरम्यान 50-52च्या वरती ज्यांचा येतो त्यांनी सुद्धा मेन्सची तयारी चालू करा. ओके. आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे. हां, पी-डब्ल्यूवरती नक्कीच जॉइन करू शकता. तर हा मी एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे, की जागांमध्ये वाढ झाली तर थोडासा कट ऑफ अजून कमी येऊ शकतो. जागा ह्याच राहील तर 54 टू 50 दरम्यान आपला कट ऑफ हा लागेल. ओके.
म्हणजे एक एक्स्पेक्ट करतो मी, एक अंदाजित कट ऑफ सांगतो. तर तुमचा स्कोर किती आलेला आहे कृपया करून कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळेल. ओके. आणि अ, अ, ज्यांचा स्कोर जास्त येतोय त्यांनी सुद्धा मेन्सची तयारी करा. पूर्वपरीक्षा आणि मेन्स, है ना? जवळपास मेन्सला तुम्ही बघितलं थोडंसं नॉर्मली डीपमध्ये स्टडी आहे. मॅथ्स, रिझनिंग सोपंच ईझी असतं समजा सेम सिलेबस असतो. नॉर्मली तुम्हाला जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश जसं ॲड होऊन जाते. ग्रामर आपण बघितलं पेपर असतो. है ना? आणि अभ्यास मेन्सचा जरी केला, ज्यांचा स्कोर कमी असेल समजा 50 त्यांनी सुद्धा अभ्यास करायला काही हरकत नाही. कारण पूर्वपरीक्षेला तुम्हाला तो कामाचा येणार आहे. ओके. त्याबद्दल आपण एक्स्पेक्ट केलेलं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि स्कोर काय येतो तो नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा.